शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी थोडा उशीरच झालेला उठायला, त्यामुळं आमचे हे सकाळी आपण चहा करून पिऊन गेले होते. आता इकडे मी म्हटलं आधी शौर्यला उठवूया, मुलांचं आवरूया आणि मग आपल्या जेवणाच्या तयारीला लागूया. सर्वात आधी चहा करून पिला मी आणि मग इथे शौर्यला आणि श्लोकला दुधात मखाना घालून हळद टाकून शिजवून घेतलं आणि ते त्यांना पिण्यासाठी दिलं. आता इथं मी आज भेंडीची भाजी केली होती. आमच्या घरात भेंडीची भाजी म्हटली की 2 नाही 3 वेळा जेवतात. एवढी आम्हाला भेंडीची भाजी आवडते. आणि मग लागलीच घेतल्या चपात्या करून. मग श्लोकचा डबा भरला, आमच्या ह्यांचा डबा भरला आणि मग आज काही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे मी पण चपाती भाजी खाऊन घेतली आणि मुलांना पण नाश्त्याला तेच दिलं. काही थोडा उठायला उशीर झाला की सर्व कामांना घरातील उशीरच होत असतो आणि त्यात मला कामावरही जायचं असतं. आता ही भांडी बघा, भांड्यांना तर सुट्टीच नसते. अशी घासली की अशी पडतात. मग काय घेतली घासून आणि गेले कामावर. संध्याकाळी जेवण करून घेतलं आणि मग गेले खालच्या घरी. आज होतं सायली आणि दिनेश भाऊजींची ॲनिव्हर्सरी. मग ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं, केक कट केला आणि आले घरी. मग मुलांचा थोडा अभ्यास घेतला. आता इथं आमच्या डुम्याला चांगलं अक्षर काढ म्हणताना मलाच म्हणतोय, बघ की किती छान काढतोय, हे बघा त्याचं अक्षर, हे छान आहे अक्षर. अभ्यास करून झाल्यानंतर ही दोघं खेळता खेळता भांडत होती आणि पप्पा ओरडले म्हणून हा बघा कसा रुसून बसला होता आणि हा बघा कसा हसतोय. चला बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.